आता सेम रिॲक्शन देऊन खा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता आम्ही ज्युनियर कॉलेजचे फ्रेंड्स परत या वर्षीच्या 3rd ट्रिपला चाललो आहे. आम्ही फेबमध्ये गुजरातला गेलेलो, नंतर मग जूनमध्ये प्रचिती निकेताच्या बड्डेला स्टेकेशनला गेलेलो. आणि मॉन्सून ट्रिप नव्हतो करणार, पण माझा बड्डे येतो आहे, सो प्री बड्डे पण मॉन्सून ट्रिप पण अशी करून आम्ही आता महाबळेश्वरला चाललो आहे. सो पहिला 2018पासून फक्त एकच ट्रिप व्हायची वर्षातनं. सो यावर्षी 3rd ट्रिप ऑफ द इयर आहे. लाईक 3 ट्रिप्स एका वर्षात आम्ही कधीच नाही केल्या, कारण की सगळं जमायचं नाही, पण लकीली सगळं पॉसिबल झालं आहे. सो मग आता बघू सगळेजण. आणि नेहमीप्रमाणे मी आधी पोचली आहे, दुसऱ्या मॅडम ह्या पोचल्या आहेत आणि आमचे ते 4 जण अजून आलेले नाही आहेत, रिक्षातच आहेत. येतो अजून येत आहेत. सो नेहमीप्रमाणे ही लोक ट्रिप स्टार्ट व्हायच्या आधीच माझं टेम्परेचर असं वाढवतात, मला रागराग करायला लावतात आणि मग शांत करतात. बघू आता किती वेळात येतात. 9:30ची बस आहे, 9:13 झालेले आहेत, तरी पण माणसांचा पत्ता नाही. बघू. आणि नीरजने टाइम दिलेला आम्हाला 8:30चा. 9:20 झालेले आहेत आणि 9:30ची आमची बस आहे. आणि अजूनही आमच्या दोघींशिवाय कोणच आलं नाहीये. आता माहिती नाही काय करणार हे लोक. बस आली की आम्ही दोघीच जातो. आमच्या दोघींची महाबळेश्वरची. कोणी येतं तरी पण अजून 2 माणसं आलेली नाही आहेत. हॅलो मॅडम आलेले आहेत. फायनली खूप मशक्कत केल्यानंतर मी पोहोचले इथपर्यंत. त्या ऑटोवाल्याने माझ्याकडून जास्त पैसे घेतले, तरी पण मी अशी होते की चल भाई चल जाऊ नये. दीदी बॉन्ड करते आधीच तुला. बिलकुल मॅडम सफरचंद तोडायचा प्रयत्न करताना मी कॅमेरा ऑन केला की माझ्याकडे फेकून दिलं. जोरात. कम ऑन यू कॅन डू इट. म्हणजे तो 9 म्हणून 9 आणि 6ला आम्ही फायनली पोहोचलो 7 वाजता. एकदम ऑन टाइम पोहोचलो, लेट नाही पण. आणि ही माझी आणि निकिताची रूम आहे. तू पण दिसते. ही माझी आणि निकिताची रूम आहे आणि बाकीचे 2 रूम याच फ्लोअरवर आहेत. सो तिकडे प्रणाली आणि प्रचिती आणि वैभव आणि नीरज राहतील. सो आम्ही रेडी झालेलो आहोत. आता आम्ही फिरायला निघतोय. ये नीरज मस्त दिसतोय. हा शर्ट मला आवडला है ना. आणि हे काय ट्विनिंग काय. ठीक आहे, तरी छान दिसतंय. कसं गेलो तू, मला पण करायचंय. आता आम्ही खायला बसलोय. काल बस नंतर सकाळी आलो वगैरे सगळं आवरलं आणि आता आम्ही खायला बसलोय. आता आम्हाला इथून दुसरे पॉइंट्स फिरायला जायचं. कोणी वर बघत नाही. का मी तिकडे वाचतोय. लोक वाचून ठेव. ओके गाईस, सो आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही इथे 6 पॉइंट्स आहेत. किती 6 ना 6 पॉइंट्स आहेत, ते आम्हाला बघून निघायचं. काहीच दिसत नाही पुढे. सो नीरजने सगळी नावं पाठ केली. नीरज पडशीला मम्मी उलटी चालणार आहे का. स्पष्ट शब्दात लिहिलेली इट इज सेफ टू ड्रिंक वॉटर. Okay, so flowing water is always as pure it का water. ओ प्युअर इट का वॉटर. अरे तू पी रे, तू पी ना. पिऊ शकतो असं डोंगरात ह्याचं पण काय. एक्झॅक्टली. माझी आई तेच पिऊन मस्त पैकी तंदुरुस्त राहिली नेहमी. चल तिकडे कोरीगडला ते पीत होतं. कसं प्यायचं. वा कसं मस्त आहे. घेतलं वागाय. एक सिप मारलास आणि मस्त आहे. खरंच छान आहे.
लागतंय थंड थंड. हं. थांबा परत एक. हॅलो. ए पिया रे पिया, मस्त आहे खरंच मस्त. शेर पाणी पी रहा है ऐसा असा पितो का शेर पाणी? काय गेलं का तरी तोंडात? कसं लागलं? ओके. सो आमचे साईच्या साई पॉईंट्स फिरून झाले, पण धुकं होती म्हणून एवढं काही कळून नाही आलं. बट मोस्टली सेम आहे सगळीकडे, रॅलीज वगैरे. व्ह्यू सुंदर आहे, आम्हाला दिसला नाही. तेच व्ह्यू खूप सुंदर आहे. अजून थोडं लवकर यायला पाहिजे होतं, आमची झोपच होईपर्यंत आम्ही लेट केला. ठीक आहे गाईज, ओमकार दिसलाय. ओम बाबू तू इकडे काय करतोय? ओके गाईज, सो आम्ही आता शिव मंदिरात आलो, जे 5000 इयर्स जुना आहे. सो आतमध्ये शूट करायची परमिशन नाही आहे, बट लेट्स सी इफ वी कॅन डू इट. ते बोलले की कोणाचं लक्ष नसेल तेव्हा तुम्ही काढा. नाही काढता आला फुटेज बिकॉज अलाउड नव्हता, तरी पण मी थोडासा काढलं. पण बाहेरून असं काहीसं दिसतं मंदिर, आणि यांचे फोटोशूट चालू आहेत तिकडे आणि इकडे, आणि हे असं काहीसं दिसतं. सुंदर आहे. ओहो ओहो, नीरज स्थळ येतील तुला आता. मला घेऊ नको तुझ्या ब्लॉग मध्ये, सकाळी बोललीस ना तू. ओके. सो हे दुसरं मंदिर आहे. नीरज मंदिराचं नाव अतिबळेश्वर. मंदिर सुंदर आहे. त्यावेळेला मंदिरात मला व्हिडिओ काढता आला नाही, ते तर खूपच सुंदर होतं, खूप खूप सुंदर होतं. तिकडची पिंड वेगळ्याच टाईपमध्ये. हे पंचगंगा मंदिर आहे, इथे मध्येच गंगा आहे. इथून आम्ही पाणी वगैरे भरून घेतलं, पण शूट अलाउड नव्हतं म्हणून मी इथूनच दाखवण्याचा प्रयत्न केला. मॅडम हे आम्ही गंगेचं पाणी भरून घेतलंय, जे आम्ही घरी पंचामृत म्हणून, सॉरी पंचामृत काय म्हणतात ते असं असं त्याला, मला पण नाही माहिती. गंगाजल म्हणून छिडकणार आहे घरी. हां, ते तिथून किती नद्या होत्या ग? गायत्री, कोयना, भागीरथी, सावित्री, ह्या सगळ्या नद्या तिकडे, त्या सगळ्या नद्यांचा तिकडे जन्म झाला. कुठची बालकृष्ण नाही ग बाळा, एकदम मोठी अशी मूर्ती, एकदम मोठी अशी बघ ना, तशी नाही ग. गाईज, मूर्ती भेटलेली आहे. आता मम्मीला दाखव. नाही बाई इथे पण आहेत. मम्मी दिख रहा है क्या? मी मम्मीला बोललेली की जेव्हा माझी रुखवत ठेवाल तेव्हा मला ती कृष्णाची मूर्ती पाहिजे, आणि तिने मला प्रॉमिस केलंय की माझ्या रुखवतीमध्ये टेडी बेअरच्या जागेवर ती कृष्णाची मूर्ती ठेवणार. तसं इकडून मूर्ती जास्त क्लिअर दिसते. मला आता घ्यायचं मन आहे, पण देवाऱ्यात ठेवायला जागा नाही, आणि ऑलरेडी देवाऱ्यात 2 कृष्णाच्या मूर्त्या आहेत, त्या पण मी जाणार. तर मग मम्मी असं बोलली की तू जेव्हा तुझ्या घरी जाशील तेव्हा ती मूर्ती घे. सो मग गाईज, हे बघा क्यूट छोटी छोटी भांडी, गिळी, हे टोप आहेत. अय्या कसली भारी आहेत ना. हे बघ ना, हे बघ, आपण ते हे करतो ना, चकली बनवतो त्याचा साचा पण आहे छोटासा. वाव, हे बघा थाली वगैरे पण आहे. काय सुंदर आहे यार. गाईस, छोटीशी इस्त्री भेटली आहे, नीरजचे कपडे इस्त्री. अरे यार, जम भारी गोष्टी आहेत यार. ए नीरज पकड बघ, छोटीशी. ही पण इस्त्री आहे, जड भारी आहे यार, जाम क्यूट आहे. माई मंदिर आहे. अरे काय सुंदर व्ह्यू आहे बघ इथून. हे बघ हो, मस्त दिसतं ना, सुंदर. ज्यांचा उगम इथे होतो हे तेच आहे, आणि ते आपल्याला घरांची हे आहे मंदिर. ब्युटिफुल व्ह्यू. असं काहीच मंदिर आहे. हा जो आपल्याला ही जी वॉटर बॉडी दिसतीये, ती पूर्ण ही जी कृष्णा रिव्हर आहे आपली, ही पूर्ण नदी आहे अशी.
आता हा जो पुढे जे भिंत दिसते आणि ते जे आलेलं दिसतंय हा तो ह्याच नदीवर बांधलेला डॅम आहे. त्याचं नाव आहे धोम धरण. काय धोम धरण. धोम धरण. हा धोम डॅम. त्याच्या पुढे आता हे झालं बॅक वॉटर त्याचं. ते क्रॉस केल्यानंतर पुढे जी पूर्ण वॉटर बॉडी दिसतीये ती पूर्ण कृष्णा रिव्हर आहे. हा कृष्णा रिव्हर आहे. सगळ्यात पुढे दिसते ती. येस ह्याला म्हणजे हेच आहे ना फक्त डॅम बांधलाय. लाईन आहे तो डॅम आहे का? हा लाईन आहे ती. आणि लाईनच्या पुढे ते हा river जाते. ती नदी स्टॉप करून तिकडे डॅम बांधलाय. डॅम पुढे जाऊन ती नदी कंटिन्यू होते. अच्छा. तो जो मोठा जो लेक दिसतोय तो धोम लेक आहे आणि त्याच लेक नंतर पुढे ती नदी कंटिन्यू होते कृष्णा आणि पुढे वाई शहर आहे. आता ह्या साईडला जे तुम्हाला तिकडे शेवटच्या डोंगरावर दिसतंय. ओके गाइस, सो आम्ही स्ट्रॉबेरी गार्डन मध्ये आलेलो आहोत. कुठून ये फ्लावर डेवलप होता है अक्टूबर में प्लांटेशन करेगा तो मिडल ऑफ दिसंबर में ऐसा स्टार्ट हो जाता है ये फ्लावर. ये स्ट्रॉबेरी है. थोड़ा दिन के बाद में व्हाइट वाला ड्रॉप हो जाता है स्ट्रॉबेरी में कन्वर्ट हो जा रहा है. दिख रहा है ना ये स्ट्रॉबेरी. अच्छा वो जैसा बढ़ता जाएगा कलर चेंज होता जाएगा. ये अभी यहाँ पे प्लांटेशन होगा. A B C D E F G. छान येत आहे. ओके, सो स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि रसबेरी विथ क्रीम. ओके, सो मी स्ट्रॉबेरी वाला ट्राय करते. कुठे नीडल होल बघायला आणि एलिफंट हेड ना, एलिफंट हेड ते बघायला आलो. आणि अजून काय काय सांगितलं तुम्ही? मंकी वॉटरफॉल हे तिसरं झालं. अजून काय बोललं? बरंच काय सांगितलं. 3 सांगितलं मी, विसरली 4. ऐकत काय होतं? तुलाच सांगत होता ना तो. अरे हे बघ मी तुला दाखवतो ना, तू त्या पॉइंट्सवर तर चल मग. ओके, सो एलिफंट हेड दिसतंय आणि तो नीडल हा ना, हा नीडल होल आहे आणि हा एलिफंट हेड. भारी दिसतंय बे. किती मस्त आहे. ग्रीनरी मजा आहे. मस्त. Because there are a lot of monkeys there. नाईस एक्सप्लेनेशन बाय द वे. थँक्यू. ओके गाइस, सो गोलमाल पिक्चरमध्ये जी बाईक होती ती पण इकडे ठेवली आहे. आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की आतमध्ये आहे करून. ओके, सो केट्स पॉईंटवरून असा व्ह्यू दिसतोय जो आम्ही हत्ती तिथून बघितला ना, हत्तीचं तोंड. सो जस्ट त्याच्यावरती आहोत. अर्धा किलोमीटर. हा गाईस, तर आता आम्ही आलोय कुठे? बोल लिंगमळा वॉटरफॉलला. 5 वाजता आलोय. 5:30 वाजता वॉटरफॉल बंद होणार आहे. एकदा बघून घेऊ. आणि आम्ही प्रत्येक जागेवर फोटो काढता काढता इतका टाइम घालवला आहे, म्हणजे या सगळ्यांनी, मी बिलकुल नाही. सो मग आता बाकीचे अजून 3 पॉईंट कधी फिरणार माहिती नाही. ओके, सो इकडे पण आहे, इकडे पण आहे, तिकडे पण आहे. तर बघू काय काय करता येतं. हा भारी वाटते पण जागा. मी आधी खालती बघून उतरते, नाही तर खालती जायची डायरेक्ट. सुंदर सुंदर सुंदर. बहुत आहे. अजून अर्धा तास आहे आमच्याकडे. त्याच्या अर्धा तास माझी बॅटरी पण डेड होणार आहे. मग मी निकिताच्या फोनमधनं कंटिन्यू करते. सो हे आहे वॉटरफॉल, म्हणजे जे खाली होतं पण हे मेनवालं आहे. पण आता इतकं तिथपर्यंत चालत जायचं. सो मग आम्ही विचार केला इथेच बघतो, कारण उतरून तर देत नाही आहेत. सो मग इथून बघू आणि मग खालती जाऊन थोडंसं पाण्यात एन्जॉय करू. जाऊन आलो, पण तिथे उतरायला वगैरे भेटत नव्हतं आणि आम्ही जास्त लांब पण नाही गेलो. मग आम्ही आता इकडे आलो. वरती चढायचंय नको इथेच.
आम्ही आता विल्सन पॉइंटला आलोय. नीरज त्याच्यात काय बोलले ते? कसली तरी खुर्ची. चला खुर्चीवर बसू आता मग आपण. तर मला आठवायचीच नाहीये, जाऊ दे. अशी व्हायची, शॉल काढायचा, फोटो काढायचा. आता मला थंडी लागते, सकाळपासून लागली नाही. आता मला माझे छोटे कपडे त्रास देत आहेत, तरी माझं नशीब आहे मी वरतून फुल घातलंय. हे बा लॅव्हेंडर कलरची फ्लावर्स. वाव ऐको. अच्छा ही खुर्ची, ही खुर्ची कसं बसायचंय खुर्चीवर? असं असं बसायचंय का त्यांचं म्हणणं आहे? लास्ट लोकेशन फॉर द डे. आणि मग आम्ही आमच्या हॉटेलच्या रूमवर जाऊ. मला माहिती आहे तसं, पण जाऊ दे. सो आम्ही फिरून वगैरे आलो. सो आता आम्ही डिनरला चाललो आहे. आणि ह्यांनी मला एकटीला कपडे बदलायला लावलेत. सो प्रिटी अंडरस्टँडेबल, बट देन टू आय एम गोना ॲक्ट लाईक की मला काहीच माहीत नाही आहे. ठीक, डिनर करायला आलो आहे. आणि प्रचिती, नीरज आणि वैभव आम्हाला इथे सोडून बाहेर गेले. जसं काय मला माहितीच नाही लोक काय करतायत. मी पण यांच्या बड्डेला सगळं करून झाली आहे. बड्डे गर्लला बॉयला तिथे बसवायचं, मग आम्ही आमचं काहीतरी कुचूर करतो. आणि हे लोक माझ्या डोळ्यासमोरच मला बसवलं आहे, तयार केलं आणि मग कुठेतरी गेलं. ठीक आहे, जाऊ दे. त्यांची खुशी, ते माझ्यासाठी इतकं करतायत. पण मजा येते असं ॲक्ट करायला की मला काही कळत नाही आहे त्यांच्यासमोर इग्नोर करायला. कारण की ही माझ्या रूममध्ये असते. तू पार्टी वेअर ड्रेस घाल ना. मी तो घातला आणि हे सगळे रेनकोटच म्हणजे स्वेटर घालून आले. इतकं ऑब्वियस खायला. ओके, सो माझं प्री बर्थडे सेलिब्रेशन. कॅमेरा तू पकड. केकला बघून मला वाटतं रसमलाई आहे. अजून जेवायचं आहे. मग हे लावा ना रे. नाही झालं आता, झालं. थांब ना जरा, दुसरी घे. खायला पेट ना भाई. मॅजिक कॅन्डल वाटतं. फोटो काढ. कसं सुरू करायचं? साईडचा. हे परत भेटली. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नम्रता. हॅपी बर्थडे टू यू. हे पेटली परत. जोरात तरी जायचं रे. मी एकटा जातो. थकल्यात, सकाळपासून कोणाला जेवण नाही भेटलं. आता त्यांचे फोटो. अरे जेवण चालायला बसतो मला. हा चेरी बरोबर. एकदम तूच हुशार आहेस रे. ओके, थँक्यू गाईज. थँक्यू.
चला आता जेवूया. माझं नाव खातोय हा, आता सेम रिॲक्शन देऊन खा. सो गाईज आमचं जेवण झालं, केक वगैरे कापून झालं. आता अरे हा माझं गिफ्ट ओपन करायचं गिफ्ट ओपन करायचं बाकी आहे. सो मला असं वाटतं घरी जाऊनच म्हणजे रूमवर जाऊनच करू, मग तेव्हाच मी ब्लॉग पण एंड करेल. मी आता ब्लॉग एंड करायला गेलेली पण नंतर मला आठवलं अरे हे लोक ओपन केल्याशिवाय तर सोडणार नाहीत, कारण की असं रिवाजच झाला हा की बाबा म्हणजे जो पण गिफ्ट देईल ते समोरच ओपन करायचं आणि समोरच रिॲक्शन द्यायची. मग आता ते करावं लागणार. नाही फेक कधीच नसते, कारण की असं आहे की म्हणजे आम्ही ग्रुपमध्ये ना ज्याला ज्या गोष्टीची गरज असते खूप विचार करून गिफ्ट देतात की बाबा ह्याची गरज आहे, किंवा कोणाला तरी कुठून तरी कळलं असेल की हे ह्याच्याकडे नाही आहे, किंवा हे हा खूप टायमापासून विचार करतोय घ्यायचं. सो तसंच काहीतरी असतं. सो त्याच्यामुळे गिफ्ट्सवर फेक रिॲक्शन कधीच निघत नाही. लास्ट इयर पण एकदम ज्या ज्या गोष्टी लागणार होत्या त्याच ह्यांनी दिलेल्या, एकदम हाय बजेट झालेलं असं मला वाटतंय. अरे भाई काय गजब आहेत तुम्ही लोक. काय झालं? भारी 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 भारी. प्रसिद्धीच आयडल माहिती होतं तिला. नाही हिला मी मारू का बोललो होतो नाही असं नाही. घे हिला ते चादर कुठे हे करतात काहीतरी घालेल आणि त्याच्यानंतर ते लिपस्टिक लावेल बाहेर हे खोल घालून बघ. बघ घालून तुमच्या रूमची चांगली मी बाथरूम मध्ये बदलते यार. हे घे ना. कसं वाटतंय? छान आहे ना? मस्त आहे. आणखी लाईट्स आहेत का? लाईट्स. सो असा काहीसा ड्रेस दिसतोय. थँक्यू सगळ्यांना थँक्यू. सो आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया. डे वन येस डे वन. बाय 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 करा रे. किती बघते ए बाय कर ग. बाय. गुड नाईट.